तिरंग्यात गुंडाळलेलं फक्त एक प्रेत नाही, मी तुमच्या या कृतज्ञ समाजाच्या दरवाजावर टांगलेलं एक प्रश्नचिन्ह आहे। स्वतःच्या तारुण्याचं रक्त आटवून मी या देशाच्या सीमांच्या भिंती सारवल्यात। लष्करी सरावात हाडं करकरून मोडली तेव्हा मी ओरडलो नाही, कारण मला वाटत होतं माझा देश माझ्या पाठीशी उभा आहे। पण आज माझ्या तिरंग्यावर फुलांचा वर्षाव करताना तुमच्या हाताला जो सुगंध येतोय ना, तो फुलांचा नाहीये, तो माझ्या सडलेल्या जखमांचा उग्र वास आहे, जो तुम्हाला कधीच जाणवला नाही। तुम्ही आजही बिझी आहात। कोण्या मंत्र्याच्या पोराचं लग्न कसं झालं, कोण्या पुढाऱ्यानं कोणता मेकअप लावला, कुणाची सत्ता आली आणि कुणाची गेली, त्या सत्तेच्या गटारात पोहताना तुम्हाला कधी आठवलं का रे की एका प्रफुल्लनं आपल्या आयुष्यातली उमेदीची वर्ष एका अज्ञात अंधारात तुमच्यासाठी जाळली। तुमच्यासाठी देश म्हणजे केवळ क्रिकेटच्या मॅच मधला थरार आहे, आणि आमच्यासाठी देश म्हणजे रोज मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःची कबर स्वतःच खोदणे। सांगा ना, कुणाच्या बापाची पोरं सैन्यात जातात? तुमच्या एसी बंगल्यातली की त्या मंत्र्यांच्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्मलेल्यांची? नाही, सैन्यात जातो तो माझ्यासारखाच कोण्या एका शेतकरी बापाचा मुलगा, ज्याचं मरण तुमच्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातल्या एका कोपऱ्यातली रद्दी असतं। चितेपाशी उभी असलेली माझी लहान पोरं बघा, ज्या वयात त्यांनी बापाच्या खांद्यावर बसून जत्रा बघायची, त्या वयात आज ती माझ्या कफनाला हात लावून रडतायत। त्यांना वाटलं होतं बाबा सुट्टीवर येईल तेव्हा खाऊ आणेल, पण त्यांच्या वाट्याला आली फक्त ही शासकीय इतमामातली शांतता। उद्या जेव्हा ही मुलं शाळेत जातील तेव्हा त्यांना क्रांतिकारकांचे धडे शिकवले जातील, पण कुणी सांगेल का त्यांना की तुमचा बाप ज्यांच्यासाठी खपला त्या समाजाला तुमच्या अनाथ होण्यापेक्षा कुण्या एका विदूषकाच्या टाळ्या जास्त महत्वाच्या वाटल्या? ती पोरं आज कोऱ्या नजरेनं गर्दीकडे पाहतायत, त्यांना काय उत्तर देणार तुम्ही की तुझे बाबा ज्यांच्यासाठी गेले त्यांना आज कुण्या एका नेत्याच्या भाषणाची जास्त काळजी लागली? जेव्हा माझ्या चितेचा जाळ वर उठेल तेव्हा त्या आगीत फक्त माझं शरीर नसेल, तिथे तुमची ती खोटी देशभक्ती जळत असेल, जिचा वापर तुम्ही फक्त सत्तेच्या राजकारणासाठी करता। माझी आई तिथे एकटीच उभी असेल, तिला जाऊन सांगा, मावशी रडू नकोस, तुझा मुलगा ज्यांच्यासाठी मेला त्यांना आज पुन्हा एका नटाच्या अफेअरची जास्त काळजी आहे। सीमेवर उभ्या असलेल्या माझ्या भावांनो, जेव्हा कधी रक्ताची शेवटची धार वाहील ना, तेव्हा भारत माता की जय इतक्या जोरात म्हणा की तुमच्या त्या जय जयकारानं या शहरातल्या काचांच्या इमारती हादरल्या पाहिजेत। एसी रूम मध्ये झोपलेल्या त्या बधीर समाजाला स्वतःच्या गद्दारीची जाणीव झाली पाहिजे। माझी म्हातारी आई तिथं उभी असेल, तिच्या सुरकुतलेल्या हातांना स्पर्श करून सांगा, मावशी प्रफुल्ल गेला तरी आम्ही तुझे मुलगे आहोत। आणि मग जेव्हा माझी राख वाऱ्यात मिसळेल तेव्हा या देशाला फक्त एकच गोष्ट विचारा, आम्ही तर मरून तिरंग्यात विसावलो, पण तुम्ही जे जिवंत आहात तुमच्यातली माणुसकी नेमकं कुठं दफन झाली? मी आयुष्याची 17 वर्ष देश राखला याचा मला गर्व आहे, पण दुःख एका गोष्टीचं वाटतंय की ज्यांच्यासाठी मी स्वतःला जाळलं त्यांना माझ्या राखेचा चटका सुद्धा लागावा इतकीही त्यांच्यात संवेदना उरली नाहीये। जय हिंद हा जय जयकार माझा शेवटचा श्वास आहे आणि तुमची पहिली लाज।